लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पार्थ झोपून गेलेला असतो आणि ढाराढोर घोरत असतो. काव्या तिथे शेजारीच बसलेली असते. अचानक पार्थला जाग येते. मी आपल्या पहिल्या रात्री कसं काय झोपलो? तेव्हा काव्या पण उठते. तर खुर्चीवर बसलेलो होतो ना, इथे कसं काय आलो? तेव्हा काव्या म्हणते, अहो मीच म्हटली तुम्हाला की कशाला अवघडल्यासारखं झोपताय, बेडवर झोपा. त्यानंतर तुम्ही उठलात आणि इथे झोपलात. तर पार्थ म्हणतो, मी आपल्या फर्स्ट नाईटला झोपून गेलो. 1 मिनटं, मी तोंडावर पाणी मारून आलो. काव्या म्हणते, अहो देशमुख झोपा, माझ्यासाठी तुम्ही झोप कॉम्प्रोमाइज कराल का? असं नसतं हो. याआधी किती मंगलकार्य झाले, आपली किती दगदग झाली, दमला असाल तुम्ही, झोपा तुम्ही शांत. मेहंदी झाली, संगीत झालं, हळद झाली, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तर दगदग होणारच ना. झोपलं तर काय हरकत आहे? काही पहिल्या रात्री झोपू शकत नाही असा कुठे नियम आहे का? तर पार्थ म्हणतो, असं तर काही नाही. पण आपली फर्स्ट नाईट. तर काव्या चिडते, काय चाललं आहे तुमचं? फर्स्ट नाईट लास्ट नाईट तर नाही ना. इथून पुढची प्रत्येक रात्र आपली असणार आहे. मी खरं सांगू तुम्हाला, मी पण खूप दमली. पण मला पण प्रश्न पडला होता की तुम्हाला कसं सांगायचं, मला झोपायचं आहे. तुम्ही झोपलात तर मग आता मला पण झोपता येईल, म्हणून मी तुम्हाला शांत झोपू दिलो. कसं आहे ना देशमुख, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. मलाच तर संसार म्हणतात ना. आपण एकमेकाच्या कुशीत तर झोपू शकतो ना. त्यानंतर पार्थ तिथून उषा बाजूला करतो आणि तिथे हात ठेवतो. तर काव्याच्या लक्षात येतं की हातावर झोपलं पाहिजे, यासाठी त्याने हात तिथे ठेवला आहे. त्यानंतर ते दोघंही झोपून जातात. तर दुसरीकडे नंदिनीने जीवासाठी काढा करून आणलेला असतो. जीवा म्हणतो, अगं काढा कशाला आणला? मी दारू नाही प्यायलो. तेव्हा नंदिनी म्हणते, तुमचं पोट शांत झालं पाहिजे म्हणून मी आणलं आहे. आणि मला कळलं आहे तुम्हाला हा त्रास का होतो म्हणून. अक्रोडने होतं आहे ना. तर जीवा म्हणतो, तुला कसं काय कळलं? तेव्हा नंदिनी सांगते, मी किचनमध्ये काढा बनवायला गेली होती, तेव्हा अक्रोडची सालं तिथे होती आणि हे सगळं मिथून काकांनी केलं असावं. तेव्हा जीवा म्हणतो, तो काका नाही बोका आहे, म्हणून परत तिथून उठून जातो. तर नंदिनी म्हणते, तुम्हाला अक्रोडची ॲलर्जी मला सांगितलं का नाही? कारण इथून पुढे आपल्याला एकमेकाची दुखणं काढायची आहे, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे. आणि काही दुखलं खुपलं तर मला सांगत जा. तेव्हा जीवा पण म्हणतो, तुझं पण काही दुखलं तर मला सांगायचं बरं का. तर जीवाला बळजबरी तो काढा पाजते, जीवाच्या कपाळावर किस करते आणि नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून जीवा झोपी जातो. तर मिथून काकांना पण झोप येत नसते. ते कोडी सोडत बसलेले असतात. त्याच वेळेला तिथे मालिनी काकू येतात, त्यांना पण झोप येत नसते. तेव्हा ते म्हणतात, काय मिथून भाऊजी झोपला नाही अजून? तर ते म्हणतात, मुलांचा इतका आनंदाचा दिवस आहे म्हणून मला झोपच नाही येते आज. तेव्हा मालिनी काकू पण म्हणतात, हो ना, मला पण झोप नाही येते. 16 डिसेंबर नंतर माझी तर झोपच उडाली. तर मिथून काका म्हणतात, तुम्हाला हे सगळं 16 डिसेंबर नंतर कळालं, पण मला तर हे सगळं आधीच माहिती होतं. माझ्यावर काय बितत असेल. फोटोज वगैरे मी बघितले होते, मी लपवणार, पण त्याच वेळेला जीवाने स्वतःला भाजून घेतलं आणि सगळे आम्ही तिथे धावत आलो. पण आपल्या पोरांच्या आयुष्याशी जो खेळला आहे ना, त्याला मी सोडणार नाही. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अहो मिथून भाऊजी शांत व्हा बरं आता, असं काही करू नका. तर दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. वसू आत्यांचा हात लागून ग्लास खाली पडतो आणि फुटतो. तर वसू आत्या डचकूनच उठतात. कसला आवाज झाला हा? रम्या पण उठते आणि म्हणते, काय झालं आई? तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं काच फुटण्याचा आवाज आला आहे, म्हणजे काही अशुभ तर नाही ना घडणार? कारण तू म्हटली होती ना तुझ्या हातून काहीतरी घडणार आहे. काय करणार आहे तू नेमकं, सांग तरी मला. तेव्हा रम्या म्हणते, मी तुला काही सांगणार नाही. तू आता फक्त बॅक सीटवर बसायचं आहे आणि तुझ्याबरोबर मी कुठलेही कामं केले ना तर फटकेच खावे लागले आपल्याला. तेव्हा आता इथून पुढे मी जे काही करेल एकटीच करेल. झोप आता. रम्या झोपून घेते. तर वसू आत्या म्हणतात, या मुलीच्या मनात काय चाललं आहे ना, एक तर तिला माहिती नाही तर गुरुजींना. माझ्या जीवाला धोका तर नाही ना. त्यानंतर त्याही झोपून जातात. मालिनी काकूंनी त्या मिथून काकांना सगळा प्रकार सांगितलेला असतो. जेव्हा शारदा काकू घरी येतात, वसू आत्यांच्या तोंडून बोललं गेलं होतं की 16 डिसेंबर नंतर त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. तर मिथून काका म्हणतात, अहो वहिनी, मग तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, कशाला पाहिजे पुरावे? आपण आत्ता जाऊन त्यांना लगेच विचारू. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अहो मिथून भाऊजी घाई करून चालणार नाही, आपल्या हातात पुरावे पाहिजे. तर मिथून काका म्हणतात, पुरावे कोणाला दाखवायचे, आपल्याला माहिती आहे ना. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, आता वसुताईंनी पण माफी मागितली होती ना आणि रम्याने पण सुधारण्याचा प्रयत्न करते ती. तेव्हा मला नाही वाटत की त्यांनी केलं असेल. तेव्हा मिथून काका म्हणतात, अहो वहिनी, घरात सगळ्यात हुशार तुम्ही आहात आणि हे असं काही विचार करू नका.
तुम्हाला चांगलंच माहिती हे कोणी केलं आहे. आत्ता जाब विचारू आपण त्यांना. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, जाऊ दे आता, उद्या धुळवड आहे, आपण लवकर उठलं पण पाहिजे आणि पोरंही झोपली. तर मिथून काका म्हणतात, अहो वहिनी शहाण्या व्हा आणि विचार करा. गुड नाईट म्हणून तिथून निघून जातात. तर मालिनी काकूंच्या पण डोक्यात विचार चालू असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी घड्याळाची बेल वाजते आणि पार्थला जाग येते. तो पटकन बेल बंद करतो, काव्याकडे बघत राहतो आणि म्हणतो, माझी फिस्कारणारी मांजर झोपेतसुद्धा किती छान दिसते. आणि झोपेतनं उठल्यानंतर फिस्कारत राहते. पण फिस्कारणंच तर आमची लव्ह लँग्वेज आहे. त्यानंतर तोही परत झोपून घेतो. तर दुसरीकडे नंदिनीची आंघोळ झालेली असते आणि तिने छान येलो कलरचा ड्रेस घातलेला असतो. खरंच नंदिनी खूप छान दिसत असते. नंदिनीने केस धुतलेले असतात आणि त्या केसांमधलं पाणी ओढून जीवाला उठवण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला तिथे काव्या येते आणि तिच्या तोंडावर हात ठेवून तिला बाहेर ओढून घेऊन जाते. तर नंदिनी म्हणते, काव्या काय करते, फटके खाशील ना, घाबरली मी. तेव्हा काव्या म्हणते, हॅपी होली ताई. तर नंदिनी पण तिला हॅपी होली म्हणून विश करते. अगं ताई, तू आंघोळ पण केली? धुळवडीच्या दिवशी रंग खेळायच्या आधी कोणी आंघोळ करतं का? आणि तू विसरली का, आपण मोहितेंच्या मुली आहोत. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं हो, आपण धुळवडीच्या दिवशी कोणाला तरी बकरा बनवतो. आधी आरू, बाबा आणि आई कोणीतरी असायचं. तर काव्या म्हणते, आता आहेत ना ही देशमुखांचे घोडे, त्यांना बकरा नंदिनीला एक आयडिया सुचते आणि ती काव्याला सांगते, ती काय आपल्याला ऐकवली नाही आहे. त्यानंतर म्हणते, आवडली तुला आयडिया? तर काव्या म्हणते, एकदम मस्त आहे. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी म्हणत असते, हॅपी होली नंदिनीचे जीवा, तुम्ही माझ्या आयुष्याला लागलेला एक सुंदर रंग आहात. पण हो, आज थोडीशी मस्ती अलाउड आहे. तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्याने जीवा आणि पार्थला कोडं घातलेलं असतं. सण आला होळीचा रंग चहूकडे, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. हे बायकांचं काय चाललंय, काय कोडी घालतात हे. जीवा म्हणतो, कठीण आहेत रे या मोहितेंच्या मुली. तर पार्थ म्हणतो, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे, म्हणजे या मोहितेंच्या मुली परत मोहितेंच्या घरी गेल्या की काय. तर हा भाग इथेच संपतो. उद्याच आपल्याला कळेल नंदिनी आणि काव्या नेमकं गेल्या कुठे ते. हे जाणून घ्यायचं असेल तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.